आज ज्या विमानानं आपल्या दादांचा घात केला त्या विमानाबद्दल जाणून घेणं हे फक्त तपास यंत्रणेचं काम नाही, तर आपल्यासारख्या प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे. कारण दादा हे फक्त एक नाव नव्हतं, ते आपल्यापैकीच होते, ते आपलेच होते आणि म्हणूनच अपघात झाला एवढ्यावर थांबणं योग्य नाही. नेमकं काय झालं, कोणत्या गोष्टीमुळे झालं हे समजून घेणं गरजेचं आहे. आज आपण कोणावर आरोप करणार नाही, आज आपण कोणत्या अफवांवर बोलणार नाही, आज आपण एक फक्त तथ्यावर बोलणार आहोत. सुरुवातीलाच एक महत्त्वाची आणि थोडी दिलासा देणारी बातमी सांगते. या अपघाताच्या तपासामध्ये एक मोठा टप्पा पार पडलेला आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स रिकव्हर करण्यात आला आहे. याचा अर्थ असा की आता तपास अंदाजावर नाही तर ठोस डेटावर होणार आहे. ब्लॅक बॉक्स हा असा साक्षीदार असतो, एक असं डिव्हाइस जे विमानाच्या मागच्या बाजूला असतं, जे शेवटच्या क्षणापर्यंत घडलेल्या सगळ्या गोष्टी साठवून ठेवतं. पायलटमध्ये काय बोलणं झालं, विमानाचा वेग किती होता, उंची किती होती, इंजिन नीट काम करत होतं की नाही, कुठे काही बिघाड झालेला का, हे सगळं ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड असतं. म्हणजे आता काय झालं याचं उत्तर मिळण्याची दिशा स्पष्ट झाली आहे. आता आपण त्या विमानाकडे वळूया ज्या विमानातून आपले दादा आपल्यापासून दूर निघून गेले. ते विमान होतं लिअरजेट 45. लिअरजेट 45 हे कुठलं साधं प्रवासी विमान नाही, हे एक लक्झरी बिझनेस जेट आहे जे प्रामुख्यानं नेते, उद्योगपती, वरिष्ठ अधिकारी वापरतात. हे विमान बंबार्डियर एअरोस्पेस या कॅनडाच्या कंपनीने तयार केलं आहे. ही कंपनी जगभरात ओळखली जाते आणि तिची अनेक विमानं आजही सुरक्षितपणे उडत आहेत. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. बंबार्डियर कंपनीने 2021 मध्ये जाहीर केलं होतं की लिअरजेट मालिकेचं उत्पादन थांबवण्यात येईल आणि 2022 मध्ये शेवटचं लिअरजेट 45 तयार झालं. म्हणजेच दादांचा ज्या विमानातून प्रवास होता ते विमान 2010 मध्ये बनलेलं होतं. साधारणपणे पाहिलं तर विमान जवळपास 16 वर्ष जुनं होतं. याचा अर्थ असा नाही की विमान असुरक्षित होतं, पण एवढं नक्की की विमानाचं वय, त्याची देखभाल, त्याची टेक्निकल कंडिशन हे सगळं घटक तपासात महत्त्वाचे ठरतात. आता इथे एक तुलना समजून घेणं फार गरजेचं आहे. आपण अलीकडेच अहमदाबाद, गुजरातमध्ये 12 जूनची जी घटना घडली ती एक मोठ्या प्रवासी विमानाशी संबंधित होती आणि त्या घटनेनंतर अनेक लोकांच्या मनात एकच प्रश्न आला, सगळे विमानं सारखीच असतात का? नाही, अजिबात नाही. लिअरजेट 45 सारखं बिझनेस जेट आणि मोठं प्रवासी विमान यांच्यात जमीन आसमानाचा फरक असतो. लिअरजेट 45 मध्ये जेमतेम 8 ते 9 प्रवासी बसतात, तर मोठ्या प्रवासी विमानात 150, 180, कधी कधी 300 पेक्षा जास्त प्रवासी असतात. लिअरजेट हे लहान, हलकं आणि खूप वेगवान विमान आहे जे जवळपास 850 ते 860 किलोमीटर प्रतिवेगाने धावते. तर ते 51,000 फुटापर्यंत उडूही शकते, जे अनेक मोठ्या प्रवासी विमानापेक्षा जास्त आहे. मोठी प्रवासी विमानं वजनाने खूप जड असतात, जवळजवळ 2.5 लाख किलो पर्यंत त्यांचं वजन असतं. त्याचं इंधन, त्यांची प्रवास क्षमता, लँडिंग सिस्टम सगळंच फार वेगळं असतं. ती विमानं साधारण 35,000 ते 41,000 फूट उंचीवर उडतात. मी तुम्हाला लिअरजेट 45 ची रचना थोडी सोपी करून समजावून सांगते. आता आपण हे विमान आतून समजून घेऊया, कारण विमान कसं बनलेलं असतं हे समजलं तरच अपघाताचं कारण समजणं सोपं होईल. विमानाच्या अगदी पुढच्या भागात आपल्याला कॉकपिट दिसतं. इथे पायलट आणि को पायलट बसतात. संपूर्ण विमानाचं नियंत्रण याच ठिकाणाहून केलं जातं. या कॉकपिटच्या मागे प्रवासी केबिन असते. इथे दादा आणि इतर प्रवासी बसलेले होते. लिअरजेट 45 मध्ये प्रवासी कमी असतात, पण आराम आणि वेग जास्त असतो. आता तुम्ही पाहू शकता की विमानाच्या पंखामध्ये फ्युअल टाक्या आहेत, जिथून इंधन इंजिनपर्यंत पोहोचतं. जर त्या इंधनामध्ये काही अडथळा आला तर त्याचा परिणाम पूर्ण विमानावर होतो. पंख्याच्या मागच्या बाजूला 2 इंजिन आहेत. हे इंजिन विमानाला वेग देतात. लिअरजेट 45 सारखी विमानं वेगवान असतात, पण त्यामुळे इंजिनवरचा ताणही जास्त असतो. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, विमानाच्या शेवटच्या बाजूला असतो तो ब्लॅक बॉक्स. ब्लॅक बॉक्स मुद्दाम मागच्या भागात ठेवला जातो, कारण अपघात झाल्यानंतर हा भाग तुलनेने सुरक्षित राहतो. हा ब्लॅक बॉक्स आता आपल्याला सांगणार आहे की शेवटच्या क्षणांमध्ये नेमकं काय घडलं. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उरतो, इतकं प्रगत विमान, अनुभवी पायलट, सगळी सिस्टम असूनही नेमकं चुकलं कुठे? इंजिनचा बिघाड, फ्युअल सप्लाय, हवामान की मानवी चूक, की एखादी मोठी तांत्रिक सिस्टम अचानक फेल झाली? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता ब्लॅक बॉक्सच देणार आहे. दादा आपल्यासाठी लाडके होते आणि म्हणूनच या अपघातामागचं सत्य समोर येणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कोणावर दोष ठेवण्यासाठी नाही, तर भविष्यात पुन्हा असा अपघात होऊ नये म्हणून सत्य बाहेर येईल, डेटा बोलेल आणि तेव्हा आपल्याला कळेल त्या शेवटच्या क्षणांमध्ये नेमकं काय घडलं. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.